नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जर फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला कॉलेज चेंज करायचं असेल किंवा ब्रँच चेंज करायची असेल तर ते कशी करायची. त्यासाठी एक सर्क्युलर तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. ठीक आहे. हे सर्क्युलर पाहिजे असेल तर तुम्हाला डायरेक्टली DTE साईटवरती जावं लागेल. या ठिकाणी दाखवतो. DTE वरती गेल्यावर डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर गेलो तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा, तर यामध्ये इथे एक नंबरला सर्क्युलर दिलेला आहे. याच्यावरती क्लिक केले की तुम्हाला ते सर्क्युलर भेटून जाईल. ओके. तर बघा या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जसं की या ठिकाणी डिप्लोमा असेल, फार्मसी असेल, या या संस्थेमध्ये जर विद्यार्थ्यांना सेकंड इयरला चेंज करायचं असेल तर बघा या ठिकाणी दोन पर्याय उपलब्ध आहेत. जसं की पॉलिटेक्निकला बघितलं दुसऱ्या वर्षाला, म्हणजे फर्स्ट इयरमधले दोन्ही सेमिस्टर तो कसा पाहिजे, ऑल क्लिअर पाहिजे, किंवा जेवढे सब्जेक्ट असतील त्यातील एक विषय जर त्याचा बॅक असेल तर तो विद्यार्थी दुसऱ्या वर्षाला दुसऱ्या कॉलेजमध्ये तो चेंज करू शकतो. ठीक आहे. तसेच सिलेबस जरी तुम्हाला ब्रँच जरी चेंज करायची असेल तरी ते पण करू शकता. एक तर काय पाहिजे, दोन्ही सेमिस्टर मिळून ऑल क्लिअर पाहिजे किंवा एक विषय बॅक असला तरी चालतो. आणि जर सपोज तुम्हाला तिसऱ्या वर्षाला कॉलेज चेंज करायचं असेल म्हणजे थर्ड इयरला, थर्ड इयरसाठी तर तुमची ब्रँच तर चेंज होणार नाही, फक्त काय चेंज होईल, तुमची कॉलेज चेंज होईल. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय आहे, तर फर्स्ट इयर उत्तीर्ण म्हणजे फर्स्ट इयर क्लिअर पाहिजे आणि सेकंड इयरच्या म्हणजे थर्ड आणि फोर्थ सेमिस्टर ऑल क्लिअर पाहिजे किंवा एक विषयात बॅक असला तर चालेल. तर या केसमध्ये त्या विद्यार्थ्याचं थर्ड इयरला ॲडमिशन ट्रान्सफर होऊ शकतं दुसऱ्या पॉलिटेक्निक कॉलेजला. ओके. आता बघा याचे काही नियम आहेत. यासाठी तुम्हाला काय लागतं, तर या ठिकाणी बघा संस्था बदलासाठीचा अर्ज एक तुम्हाला अर्ज करावा लागतो. ठीक आहे. आणि हे जे आहे ना, ते किती तारखेपर्यंत तुम्हाला जमा करायचं आहे, तर 29 जूनपर्यंत तुम्हाला हे सगळे कागदपत्र घेऊन ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला चेंज करायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे त्या कॉलेजमध्ये जमा करायचे आहेत. तर बघा सोबत बघितलं की संस्था बदलाचा अर्ज, त्यानंतर बघा सध्या शिक्षण घेत असलेल्या संस्थेचा ना हरकत प्रमाणपत्र, त्याला म्हणतो आपण NOC, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेताय तिथं NOC घ्यायचं आहे. बदलीने प्रवेश देणाऱ्या संस्थेचं, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहेत त्या ठिकाणी त्यांचं पण NOC, म्हणजे दोन्ही NOC लागतील तुम्हाला. ज्या वर्षासाठी संस्था बदलासाठी अर्ज केलेला आहे त्या वर्षापूर्वीच्या म्हणजे सर्व सेमिस्टरच्या तुम्हाला मार्कशीट लागतील, है ना. जसं की थर्ड इयरला जर तुम्ही ट्रान्सफर करत असले तर पहिल्या 4ही सेमिस्टरचे मार्कशीट लागतील आणि सेकंड इयरला ट्रान्सफर करत असले तर फर्स्ट इयरच्या दोन्ही मार्कशीट लागतील. त्यानंतर बघा जर गॅप असेल तुमचा तर गॅप सर्टिफिकेट लागेल किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गॅप सर्टिफिकेट त्यांनी बनवलेलं पाहिजे. बघा प्रथम वर्ष किंवा थेट तृतीय वर्ष प्रवेशाचे अलॉटमेंट लेटर, म्हणजे जर तुमचे ॲडमिशन फर्स्ट इयरला झालं असेल तर फर्स्ट इयरचं अलॉटमेंट लेटर, डायरेक्ट सेकंड इयरला असेल तर डायरेक्ट सेकंड इयरचं अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर म्हणजे ॲडमिशनचं जे हे असतं ना. त्यानंतर बघा कॉलेज बदल करण्याचं कारण जे आहे ते तुम्हाला तिथे सांगावं लागेल किंवा पुरावा त्याचा द्यावा लागेल. ठीक आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. ओके. तर जास्त जर तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे त्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देतील. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि आणखी एक गोष्ट असते याच्यामध्ये बघा ट्रान्सफरची. हे जे कॉलेज ट्रान्सफर आहे हे हायर टू लोअर होत असतं. जसं की एखादं कॉलेज ऑटोनॉमस असेल, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असेल, तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमसमधून नॉर्मल गव्हर्नमेंटमध्ये विद्यार्थी ट्रान्सफर होऊ शकतो. ठीक आहे. बट जे MSBTच्या अंडर गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यामधून ऑटोनॉमसमध्ये होणार नाही, है ना. जसं की प्रायव्हेटमधून गव्हर्नमेंटमध्ये होणार नाही, बट गव्हर्नमेंटमधून प्रायव्हेटमध्ये होईल, म्हणजे हायर टू लोअर तुमचं ट्रान्सफर होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि लक्षात घ्या 29 जून आहे ना, किती तारीख आहे, 29 जून, तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हे फॉर्म सर्व
डॉक्युमेंट जे आहे ते कॉलेजमध्ये जमा करायचं आहे. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.